11th ॲडमिशन 2026-27 तर राऊंड 2चे अलॉटमेंट कधी लागणार आहे आणि अलॉटमेंट लागल्यानंतर अलॉटमेंट कसे चेक करायचे या संदर्भात भरपूर जे विद्यार्थी आहे की जे कमेंट्स करत आहे, तर बघू शकता विद्यार्थी त्यांचे अलॉटमेंट साईडवरच चेक करू शकते आणि साईडवर आल्यानंतर तुम्हाला एक ऑप्शन दिलेला आहे ते म्हणजे अलॉटमेंट लिस्ट. तर अलॉटमेंट लिस्ट या ऑप्शनला क्लिक करून तुम्ही संपूर्ण माहिती बघू शकता आणि हे लक्षात असू द्या की तुम्हाला राऊंड 2चे कॉलेजेस म्हणजे राऊंड 2चे जे रिझल्ट आहे किंवा अलॉटमेंट आहे हे 13 तारखेला सकाळी 10 वाजता विद्यार्थ्यांना SMS द्वारे किंवा तुम्ही साईडवर येऊन सुद्धा संपूर्ण माहिती बघू शकता. बघा इथे एक अनाउन्समेंट म्हणून जात आहे, राऊंड 2चे जेही अलॉटमेंट आहे हे 13 तारखेला सकाळी 10 वाजता पब्लिश केले जाणार आहे. ठीक आहे, तर विद्यार्थ्यांनी कसं करायचं बघा. सर्वात प्रथम साईडवर या अलॉटमेंट लिस्टचं जे ऑप्शन दिलेलं आहे इथे क्लिक करा. तर इथे तुम्हाला तुमचा जो अप्लिकेशन नंबर आहे तो अप्लिकेशन नंबर टाकायचा आणि त्यानंतर इथे दिलेला आहे तुम्हाला ऑप्शन सर्चचं, तर सर्चला क्लिक करावं लागेल. सर्चला क्लिक केल्यानंतर बघू शकता अलॉटमेंट नॉट फाउंड अशा प्रकारे सध्या एरर येत आहे. का बरं? कारण की अलॉटमेंट अजूनपर्यंत लागलेलं नाही आहे. त्यामुळे तर या प्रोसेसनी तुम्ही तुमचे जेही अलॉटमेंट आहे म्हणजे विद्यार्थ्यांना जे कॉलेजेस मिळणार आहे या प्रकारे तुम्ही चेक करू शकणार आहे. तर उद्या सकाळी 10 वाजता हे अलॉटमेंट जाहीर केले जाणार आहे. सेम टू सेम प्रोसेसनी तुम्ही संपूर्ण जी ही माहिती आहे बघू शकता. इथे जर तुम्हाला कोणतं कॉलेज मिळालं तर कॉलेजची संपूर्ण नाव वगैरे A to Z माहिती तुम्हाला स्क्रीनवर दिसून पडेल सर्चला क्लिक केल्यानंतर. ठीक आहे, आणि तुम्ही लॉग इनमध्ये सुद्धा जाऊन बघू शकता आणि त्यानंतर तुम्हाला जर कॉलेज मिळालं आणि तुम्हाला जर ते कॉलेज आवडलं तर समोरची जी प्रोसेस असेल म्हणजे नंबर लागल्यानंतर काय करायला पाहिजे तर त्याबद्दलचा संपूर्ण स्टेप बाय स्टेप व्हिडिओ उद्या सकाळी 10 वाजता निकाल लागल्यानंतर तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार. त्या प्रकारे तुम्ही संपूर्ण जी प्रोसेस आहे तुमची ॲडमिशनची ती प्रोसेस करणार आहे. आणि त्यानंतर भरपूर असे विद्यार्थी आहे की जे विचारत आहे की सर राऊंड क्रमांक 3 कधी सुरू होणार आहे. तर बघा राऊंड क्रमांक 3 हा जेव्हाही आपली ॲडमिशन प्रोसेस आहे राऊंड 2ची ही कंप्लीट झाल्यानंतर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तर 16 तारखेपर्यंत विद्यार्थी प्रवेश घेणार, त्यानंतर 2 ते 3 दिवस आपल्याला वेळ देण्यात येणार आणि त्यानंतर साधारणतः 20 तारीख आपण अंदाज लावू शकतो की 20 तारखेनंतर समजा किंवा 20 तारखेला राऊंड 3 बद्दल संपूर्ण माहिती उपलब्ध होईल आणि राऊंड 3 सुरूसुद्धा केल्या जाऊ शकतो. तर अशा प्रकारे ही अपडेट आहे. तर जी प्रोसेस आपण सांगितलेली या प्रोसेसनी आपले अलॉटमेंट चेक करा. जर अलॉटमेंट मागच्या राऊंडमध्ये लवकर उपलब्ध झालेले होते म्हणजे अगोदरल्या दिवशी रात्रीलाच उपलब्ध झालेले होते, असं जर काही झालं तर तुम्हाला लवकरच आपल्या चॅनलवर त्या प्रकारे व्हिडिओ देण्यात येणार आणि 11th ॲडमिशन 2026-27 बद्दल जी पुढील अपडेट येईल ती तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार. त्यासाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा, चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा.